नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। आज आपण बघा सुंदर अशी आणि खूप जास्त चालणारी ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। चला तर मग मापे टाकूयात। सर्वप्रथम मी खालच्या साईडला एक लाईन आखून घेते। आता इथं आपण उंची टाकून घेऊयात। आता इथं 13.5 इंच उंची घ्यायची आहे मला। 1 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून मी 14.5 इंचावर मार्किंग करून घेते। आता आपल्याला इथं व्ही शेप द्यायचा आहे, त्यामुळे मी शोल्डर अर्ध्या इंचाने वाढवून घेणार आहे। म्हणजे 6 इंच घेतलेला आहे मी आणि 5.25 इंचाचे आर्म होल घेऊन आता आपल्याला इथे छातीचे माप टाकायचे आहे। तर 32 इंचाची छाती आहे, चौथा भाग होतो 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता इथे मी पूर्ण लाईन आखून घेणार आहे। जेवढी छाती घेतलेली आहे तेवढीच कंबर पण घेतली मी, कारण 1 इंच आपल्याला पाठीचे टक्स टाकण्यासाठी जातो। आता हे पूर्ण ब्लाउज पीस मी कट करून घेते। इथे आर्म होल राहिलेला आहे ते आपण 1 इंचावर मार्किंग करून कट करून घेऊयात। ते पूर्ण ब्लाउज कट केल्यानंतर इथं माप टाकून घेऊयात आता आपण गळ्याचं। आता इथं अर्धा इंच मी जास्त घेतलेला आहे, म्हणजे 3 इंचावर मार्किंग करून घेते, कारण व्ही शेप असल्यामुळे खालच्या साईडला कमी भाग कट करण्यात येतो, त्यामुळे आपल्याला शोल्डर थोडं जास्त वाढवून घ्यायचं असतं। आता इथं शेप देऊन आपण कटिंग करून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे शेप दिलेला आहे मी व्ही शेप। आता हे जशास तसा मला कट करून घ्यायचा आहे। तर इथं आपल्याला पाठीचे टक्स 4.5 इंचावर टाकायचे आहेत। छातीचा निम्मा भाग कमरेचा 8 इंचाचा निम्मा भाग 4 इंच आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी सोडून मार्किंग करून घेतलेले आहे। तर इथे एक छोटासा टक्स देऊन मी आता ब्लाउज पीस कट करून घेऊयात। तर हे ब्लाउज पीस आहे, याला थोड्या टिकल्या असल्यामुळे थोडंसं जड जाते कट करायला। आता आपण शिवायला घेऊयात। आता पहिले काय करूयात, आपण ब्लाउज पीसचा कपडा सरळ ठेवून घेऊयात आणि त्यावरती हे अस्तर कट केलेलं हव्या तर इथं पिना लावून घेतल्या तरी चालतील। तर हे आपण पूर्ण शिवून घेतल्यानंतर तर आपल्याला हे सरळ भाग करून घ्यायचा आहे। याला कट लावून सरळ भाग करून घेऊयात आपण। यामुळे काय होते, फिनिशिंग छान येते आणि सरळ पण कपडा आपल्याला छान करता येतो। ते कट लावून झालेले आहेत। थोडा जास्तीचा कट लावून घ्यायचा, म्हणजे सरळ करताना काही अडचण येणार नाही। त्यावरती एक शिलाई मारून अस्तर आणि पूर्ण ब्लाउजचा कपडा मी जोडून घेते। तर हे बघा पूर्ण जोडल्यानंतर आता पाठीचे टक्स टाकून घेऊयात। जशी मार्किंग केलेली आहे आपल्याला त्यावरतीच टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर पाठीची पट्टी पण जोडून घेऊयात लगेच। आता इथे पाठीची पट्टी जोडते वेळेस मी थोडासा कपडा फोल्ड करून घेणार आहे, म्हणजे मागची साईडला आपल्याला जे कोणाचे ब्लाउज उचलते पाठीमागे तो भाग आपला उचलणार नाही, त्यामुळे इथं थोडासा कपडा फोल्ड करून खालची पट्टी थोडीशी सैल सोडून आपल्याला दुमडून घ्यायची आहे। हे बघा इथं थोडासा सैल कपडा सोडायचा आणि पट्टी दुमडून घ्यायची। कोणाचे प्रॉब्लेम असतात पाठीचा भाग उचलला जातो, तर तो भाग उचलला नाही गेला पाहिजे, त्यामुळे आपण ही पट्टी जोडलेली आहे फोल्ड करून। आता हे व्ही नेक झालेला आहे आपला। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे।
हे फुल तयार करून, हे बघा अंदाजे मी कापड कट करून घेतलं. त्याला आता एक साईड गोलाकार देते. आता दुसरं एक कापड आपल्याला घ्यायचं आहे. तेही अंदाजेच मी जेवढा कपडा होता तेवढं घेतलेला आहे. हवं तर तुम्ही मोजून कमी जास्त पण घेऊ शकता. तर हे बघा, हे असा गोलाकार शेप दिलेला आहे मी. ते जसं शेप दिलाय सेम तसा जोडून घ्यायचा आहे मला. सुंदर असं बटरफ्लाय तयार होतं. आता इथं थोडीशी जागा सोडून देते मी फोल्ड बाजू सरळ करून घेण्यासाठी आपल्याला. आणि याला कट लावून हे आता सरळ करून घेणार आहे मी. तर व्यवस्थितरित्या हे सरळ करून घ्यायचं. पहिले याचे टोकं वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि वरती एक शिलाई मारून घ्यायची. आता हे कपडा आतमध्ये दुमडायचा थोडासा. आता तो दुसरा कट केलेला कपडा, हाही जसा कट केलेला होता तसाच आपल्याला शिवून घ्यायचा आहे. इथं थोडासा फोल्ड करण्यासाठी जागा सोडून द्यायची. आपल्याला हे सरळ करण्यासाठी जागा पाहिजे आहे. तर इथून आपण हे भाग सरळ करून घेऊयात. बघा, दोन्ही भाग सरळ केल्यानंतर इथेही जेवढी जागा आहे तेवढी आपण शिवून घेऊयात राहिलेली. आणि आता याचा आपण बटरफ्लाय तयार करून घेऊयात. दोन्ही भाग सरळ करून मार्किंग करून घ्यायची आणि अशा चुन्या पाडत आपल्याला एक बटरफ्लाय तयार करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. तर हे मी सुई धाग्याने शिवून घेते आणि वरच्या साईडला फिनिशिंग देण्यासाठी मणी अटॅच करून घेणार आहे. आता ही मणी जोडून झाल्यानंतर आपल्याला हे बटरफ्लाय जिथे व्ही शेप दिलेला आहे आपण ब्लाउजला बरोबर त्याच्या मध्यभागी आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. एकदम पॅक असं जोडून घ्यायचं. आणि हे धागा आता खालच्या साईडला मी अटॅच करून घेते. अशा प्रकारे आपली ही ब्लाउज डिझाइन तयार झालेली आहे. तर आपल्याला ही डिझाइन कशी वाटली यावरती कमेंट करा. तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका.